मित्रांनो, इथला गोंधळ बघा। सकाळी 8-8:30 पासून बाजार चालू होतो, जवळपास 12 वाजेपर्यंत चाललेला बाजार। हजारो बकरांचे या ठिकाणी व्यवहार होतात। अतिशय व्यवस्थित दरामध्ये सुदृढ असे बोकड मिळतात। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवारा आहे हे, आणि खूप वर्षापासून भरतो हा बाजार, पण कधी आपल्या डोक्यात आलं नाही असा काही व्हिडिओ करायचा। तर आजपासून दर सोमवारी आपण प्रयत्न करू, विविध व्यापाऱ्यांचे नंबर जमा करू, विविध शेतकऱ्यांचे नंबर घेऊ, गोट फार्मिंग करणारे आपले मित्र असतील त्यांचेही नंबर घेऊ आपण। मित्रांनो, या ठिकाणी ज्या गाड्या उभ्या आहेत, पिकअप असतील, छोटा हत्ती, त्यानंतर 460 टेम्पो, काही संगमनेर, MS-16 आहे, MS-17 आहे, MH-15 नाशिकवरनं काही गाड्या आलेल्या आहेत, काही MH-41 आहेत मालेगाव। तर कटिंगसाठी जे बोकड लागतात त्या बोकडांची विशेष मागणी आहे। चांदवड तसा डोंगराळ प्रदेश आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला फार भले मोठे डोंगर आहेत, आणि पूर्ण चांदवड तालुक्यामध्ये डोंगरांची संख्या जास्त असल्यामुळे इकडे असणारे जे बोकड आहेत ते चविष्ट असतात। विविध प्रकारच्या वनस्पती ती खात असतात चरताना, आणि मग विविध प्रकारच्या वनस्पती त्यांच्या पोटात जातात ते जेव्हा डोंगरावर चरायला जातात, त्यामुळे त्यांचं जे मीठ आहे, मटण आहे, ते स्वादिष्ट असतं। तर कटिंगसाठी विशेषतः या ठिकाणी खरेदी विक्री केली जाते। तुम्हाला जर गोट फार्मिंग करायची असेल तर या ठिकाणी छोटे छोटे पिल्लं पण मिळतील। तर आपण आता ॲक्च्युअल मार्केटमध्ये जाऊन बघूया कशा पद्धतीने बोकडचा व्यवहार होतो। बोल नहीं बोलते नहीं बोलो नहीं किस अरे बोल जल्दी ये भाई ये ऐसा आड़ा खेलने का हो तो जल्दी बोलते नहीं कितने गिरी चीज के ले मांगना फिर लाइन पे तो मांगेंगे नहीं तो कितने लोग बोल ना 70 दे रहा कितनी लेने की 21 आप क्या घूमे कई जमाना हो गई देखो दो बाटला बघा। मित्रांनो, सगळ्यांनाच 4 व्हीलर घेऊन येणं शक्य नाही आहे। छोटासा व्यवसाय असतो मटण शॉपचा, तर इकडे 2 बकरं, इकडे 2 बकरं अशी सिस्टीम आहे। इकडे तुम्ही प्रत्येक गाडीला बघू शकता जवळपास 700 ते 1000 रुपयाला ही पिशवी मिळते। या पिशवीमध्ये तुम्ही मस्तपैकी बकरा टाकून इथून मालेगावला नेऊ शकता, नाशिकला नेऊ शकता। तुम्ही कुठेही राहत असाल तर हा नेहमीचाच त्यांचा व्यवसाय असल्यामुळे ही अशी मस्तपैकी सिस्टीम आहे। एकटा माणूस इकडे मार्केटला येईल, बकऱ्यांची खरेदी करेल आणि बकरं घेऊन जाईल। जवळपास सर्व गाड्यांना तुम्ही बघू शकता अशा पिशव्या आहेत, जे किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे व्यापारी येतात। खूप छान असं मार्केट आहे चांदवडचं। तुम्हालाही कुठलं देवाचं कारण करायचं असेल किंवा घरी तुम्हाला बोकड हवा असेल, बोकड पाळण्यासाठी, गोट फार्मिंगसाठी, कटिंगसाठी तुम्ही येऊ शकता। 7000 एकच आहे। देवळापासून 5-6 किलोमीटर पासून खालं पाहिजे। सटाण्याकडे जाताना पुलाच्या अलीकडून उजवीकडे वळायचं आहे ना, खालप। हां हां, 46 रुपये 47 नाही जाणार तुला, मला माहिती नाहीच म्हणशी काय रे। बोला मॅडम 7000 रुपये तिन्ही मागितलं। किती किलो असेल तरी एक अंदाजे? 7.5 7,000 रुपयाची ऑफर आहे। 7,000 रुपये त्यांना अपेक्षित किंमत आहे।
5:30 पावणे 6 पर्यंत घेऊन जाऊ. ओके. आहे का नाही बरोबर? आणि कायम असता का तुमच्याकडे बकरा? मोबाईल नंबर सांगा. 9881 83 63 08. कुठं मिळतील हे? तुम्हाला मनमाडला. मनमाडला. ओके. मित्रांनो, तुम्ही चांदवडला राहता, तुम्हाला अर्जंटमध्ये बोकड पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला तुम्ही मनमाडला जाऊ शकता आणि बोकड घेऊ शकता. अतिशय खात्रीशीर असे बोकड मिळतील तुम्हाला. देवाचं कारण करायचं असेल किंवा तुमचं काही फंक्शन असेल तर नक्की तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. भाऊ, नाव काय आपलं? मतीन कुरेशींना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मनमाडला मिळतील तुम्हाला. तुम्ही चांदवड तालुक्यात किंवा मनमाडच्या आसपास राहिला असाल, तुमच्याकडे विक्रीला बोकड असेल, शेळी असेल, मतीन भाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुमच्या मळ्यात येतील आणि तुमचा बोकड घेतील. रोख व्यवहार असेल, कुठलीही फसवणूक होणार नाही. एक कवळी आणि आधी काय राहतं रे? जा 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 काय नाही. तिन्ही पण शेळ्या आहेत का? आणि काय पैसे यांचे काय सांगायचे? 11. बर, बढिया आहे. होते त्याच्याकडून पैसे नाही माझ्या पुढे झाले घे ना. एक मिनिट सोडले होते काय रे होते लवकर पण घेतले द्यायचे झाला माझा निघाला. यांचे काय बोलले? लागेल शाळा आहे बरं का. मित्रांनो, तुम्ही बघू शकता चांदवड बाजारमध्ये अतिशय सुंदर अशा शेळ्या आहेत. या शेळ्या 1 या 2 शेळी गाभण आहे असं काकांचं म्हणणं आहे. लागलेली आहे आता यांचा चांदवड बाजारमध्ये व्यवहार झाला तर ठीक, नाहीतर या चांदवडपासून मालेगावकडे जाताना उसवाड म्हणून गाव लागतं. उसवाडला तुम्हाला हवे असतील तर मळ्यात जाऊन तुम्ही घेऊ शकता. काका, मोबाईल नंबर सांगा. 9689 065 666. काय नाव आपलं? राजाराम पवार. एकदम सुंदर अशा शेळ्या आहेत. इथे व्यवहार झाला तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही झाला तर तुम्ही घरी जाऊन घेऊ शकता. यूट्यूबचा नाद लय बेकार मित्रांनो. आपलं अगरबत्तीचं दुकान बंद ठेवून आणि आपण इकडे शूटिंग करतो आहोत. विविध ठिकाणचे व्यापारी चांदवड मार्केटला प्राधान्य देतात. चांदवडचा बोकड बाजार खूप जुना आहे. पहिले तो गावाच्या वेशीजवळ भरायचा. कोंबडी बाजार, धान्य बाजार, बोकड बाजार असं नावं होते. आता कालांतराने मार्केट कमिटीने प्रशस्त अशी सोय करून दिली. या ठिकाणी तुम्हाला खरेदी विक्री करत असताना नाश्त्याची सोय आहे. थंडगार गोळा, लिंबू सरबत. घरचे माणसं म्हणून बरं का. तुला एवढं नक्की 12 नाही.
मित्रांनो, नाशिकवरनं पिकअप आली होती रिकामी. तुम्ही बघू शकता पूर्ण फुल भरलेली आहे. तरी त्यांना अपेक्षा आहे की अजून एक 10-5 बोकड विकत घेतील. मित्रांनो, नाशिकचे व्यापारी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. ते समोर तुम्हाला जे छोटे बकरं दिसत आहेत, बरोबर ना? बकरंच ना? बकरं आहेत. त्यानंतर एक शेळी आहे, तिचं पोट जरा फुगलेलं आहे, म्हणजे ती गाभण. बरं, ते 2 दाती 4 दाती बोकड म्हणजे काय असतं? 2 दाती, एक गावण शेळी. बरं, एक 2 बोकडे, एक शेळीचं पिल्लू. बरं, मग 2 दाती म्हणजे जवळपास 1 वर्षाचा बोकड का? हां, जवळपास 1 वर्ष. आणि 4 दाती म्हणजे मग त्याच्यापेक्षा मोठा. बरं, असं आपल्याला माहिती नाही, आपण माहिती करून घेऊ. काका विकायला आणलं आहे का? अरे वा, एक शेळी आणि हे पाट. बरं, याला पाट म्हणतात, छोट्या शेळीचं पिल्लू. ओके, क्या बात आहे. भाऊने आपल्याला मस्त माहिती दिली आहे, शुक्रिया, थँक्यू. हे बघा, आता यांचा व्यवहार झाला. ते बकरं आणले. कधी कधी गंमत होते, बकरू पळून पण जातं. बकरांना मार्किंग चालू आहे. शेपटीच्या बाजूने कलर लावला, म्हणजे तो एक विशिष्ट माणसाने विकत घेतलेला आहे, त्याचा व्यवहार झाला. काही मंडळी केस कापतात शेपटी फासले, काही मंडळी पोटावरचे केस कापतात. अशी ही मार्किंग झालेली आहे. या ठिकाणी आता याच्यामध्ये 3 बोकड आहेत आणि 1 पाट आहे. आता हे ट्रान्सपोर्टेशन हे जाणार आता नाशिकला. असा काहीसा चांदोडचा बोकड बाजार. क्या बात आहे. तू समजू का आता तुम्ही किती बकरं आले? नाही रे, तू लिहिलं नाही का? पिंपळगाव बसवंतवरनं आणलेले आहेत 2 बोकड झोळीमध्ये टाकून. 5,000 रुपये सांगतात त्याचे, कमी जास्त करून देऊन टाकतील. मित्रांनो, हा आहे चांदवडचा सोमवारचा बाजार बकरांचा. या आता ठिकाणी अतिशय उत्तम असे बोकड मिळतात. लाखो रुपयाचे व्यवहार होतात. काही मंडळी खरेदी करायला येतात, काही विक्री करायला येतात. सोबतच हे वाहन चालक मालक त्यांनाही 2 पैसे मिळतात. आता ही गाडी चाललेली आहे मनमाडजवळ, दत्ताचं शिंगवा म्हणून गाव आहे तिकडे. आता हे 10-12 बोकड विकत घेतलेले आहेत, शेळ्या घेतलेल्या आहेत. असं अर्थचक्र फिरत असतं. आता हे सर्व बोकरांना दत्ताच्या शिंगव्याला घेऊन जातील आणि मग ते गोट फार्मिंगसाठी वापरतील. आता हे दुभते जनावर दिसतं आहे आपल्याला, अतिशय सुंदर असे छोटे छोटे पिल्लं आणि त्या शेळ्या. तुम्हाला हे गोट फार्मिंग करायचं असेल, तुमच्याकडेही तसं काही नियोजन असेल तर नक्की तुम्ही चांदवडला येऊ शकता. इकडे बकरांचे व्यवहार करू शकता, बकऱ्या घेऊ शकतात. हे बघा किती सुंदर आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक सोमवारी आपण असा एक व्हिडिओ घेऊन येऊ, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बोकड पाहायला मिळतील. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.